नमस्कार. जर तुम्ही 8वी, 9वी किंवा 10वी मध्ये शिकत असाल किंवा तुमचा पाल्य 8वी, 9वी किंवा 10वी मध्ये शिकत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आम्ही म्हणजेच ई-सारथी ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नवीन ऑनलाईन बॅच. नवीन ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिकवणार तुमचा पूर्ण पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम, ज्याला आपण टेक्स्ट बुक्समधला अभ्यासक्रम म्हणूया. स्टेट बोर्डचा, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम आणि सोबत भविष्यातील नीट, जे-डबल-ई, यू-पी-एस-सी, एन-डी-ए सारख्या परीक्षांची पायाभूत तयारी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या बॅचबद्दल पूर्ण समजून घेऊया. ई-सारथी ऑनलाईन नेमकं काय आहे? मी नेमका कोण आहे? या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक मात्र डेफिनेटली करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केल्यास येणारे भविष्यातील संपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओज जे आहेत स्कॉलरशिप संदर्भातले व्हिडिओज असतील किंवा रिव्हिजन सेशन असतील, हे व्हिडिओ जे आहेत हे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील मोफतमध्ये. त्यामुळं चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण जी बॅच आता सुरू करतोय ती सुरू करतोय 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी 2027 मध्ये 10वीच्या परीक्षा देतील, 2027 मध्ये जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देतील, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन बॅच सुरू करतोय. जी बॅच संपूर्णपणे ऑनलाईन असेल. संध्याकाळच्या वेळेत जेव्हा सर्व तुमचे रेग्युलर कॉलेजेस, स्कूल संपतील, स्कूलचा टायमिंग संपेल, तेव्हा तुम्ही संध्याकाळी ही बॅच 2 तास निवांत बघू शकता आणि तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. ही बॅच ऑनलाईन असण्याचे फायदे असे की तुम्ही घरबसल्या अभ्यास करू शकता. तुम्हाला फीस अत्यंत माफक आहे. डिजिटल लर्निंग तुम्हाला शिकता येणार आहे आणि त्यानंतर तुमचा टाईम वाचणार आहे. तुम्हाला इतर गावाला ट्रॅव्हल करता येणार नाही. ई-सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण एक महाराष्ट्रात नवीन क्रांती घडवतोय. ज्या क्रांतीच्या माध्यमातून गाव-खेड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटीचं एज्युकेशन पोहोचावं. नॅशनल लेव्हलची फॅकल्टीचा ॲक्सेस, नॅशनल लेव्हलचे टीचर्स तुमच्या घरापर्यंत पोहोचावेत, म्हणून ई-सारथी ऑनलाईन आता तुमच्या घरापर्यंत येतंय. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोण? तर बघा, मागच्या 13-14 वर्षांपासून मी राहुल मिसाळ बँकिंगच्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतो. आमच्या सारथी एज्युकेशन नावाचा एक बँकिंगचा क्लास आहे, ज्याच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही 1,500 ते 2,000 निकाल देतो. म्हणजे आत्तापर्यंत आमचे जवळ-जवळ 10,000 बँक अधिकारी जे आहेत, हे वेगवेगळ्या बँकांमध्ये कार्यरत आहात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निकाल देणारी संस्था म्हणून सारथी एज्युकेशन नावारूपास आली मागच्या 15 वर्षांपासून. तर या संस्थेचा या संस्थेमध्ये आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली, की आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत, यांचा पाया थोडासा कच्चा असतो आणि हा पाया कच्चा असल्यामुळे पुढे भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे विद्यार्थी थोडं स्ट्रगल करतात, थोडी अडचण यांना येते. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये त्या मनामध्ये एक फोबिया झालाय, एक भीती बसून गेली आहे, की जर हे मला जमलं नाही तर पुढे भविष्यात मी स्पर्धा परीक्षा पास करेल का? आणि पार ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला हा प्रॉब्लेम दिसतोच. म्हणून आम्ही एक नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ई-सारथी ऑनलाईन. आता ई-सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही काय करतो? ई-सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही 8वी, 9वी आणि 10वीचे जे विद्यार्थी शिकतात, या 3 वर्गातील विद्यार्थ्यांना कोचिंग अवेलेबल करून देतो. क्लास यांचा घेतो, तोही कंप्लीटली ऑनलाईन स्वरूपामध्ये. जर तुम्ही माझं प्रोफाईल बघितलं असेल, तर बघा, माझं स्वतःचं एम-एस-सी मॅथेमॅटिक्स झालंय. सारथी एज्युकेशन आणि ई-सारथीची स्थापना जी आहे, ही आम्ही केली. मागच्या 13 वर्षांपासून टीचिंग एक्सपिरियन्स आहे. माझं स्वतःच जर तुम्ही बघितलं सॉरी, तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या 3 बँकांमध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर 2023 आणि 2025 मध्ये टेटमध्ये मला अशा पद्धतीचे मार्क आहेत, की मी कुठल्याही गव्हर्नमेंट स्कूलला टीचर म्हणून इमिडिएटली जॉइन होऊ शकलो असतो. पण नोकरी करायची नव्हती. एक वेगळा उद्देश घेऊन या फील्डमध्ये आलोय आणि महाराष्ट्रातील गावखेड्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी एज्युकेशन पोहोचावं, यासाठी या नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली. मग या बॅचच्या माध्यमातून, सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रिझल्ट जे आहेत, हजारो बँकर्स आम्ही घडवलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठला जिल्हा, कुठला तालुका नसेल जिथं आमचे विद्यार्थी आहेत. अक्रॉस इंडियामध्ये सुद्धा आपले वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी काम करतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतात. असं कुठलं राज्य नाही जिथं आपला विद्यार्थी आज बँकेत जॉबला नाहीये. त्यामुळं एक मोठा बेस जो आहे, हा सारथी एज्युकेशनचा घेऊन
आम्ही ई सारथी ऑनलाईन सुरुवात केलं. आता ई सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून जे टीचर्स तुम्हाला असतील, नॅशनल लेव्हलचे टीचर जे क्वालिटी एज्युकेशन शिकवतात, त्याच्यामध्ये बघा जे 8वी 9वी 10वी ला शिकवणारा स्टाफ आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिनेश काळे सर हे मॅथ्स शिकवतात. त्यानंतर तुमचे प्रितेश कदम सर फिजिक्स विषय शिकवतात, सायन्सवाला काही भाग. त्यानंतर स्वप्नील राऊत सर आहेत जे सायन्स शिकवतात, म्हणजे केमिस्ट्रीचा स्पेसिफिक भाग. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर युगंधरा मॅडम आहेत ज्या मॅथमॅटिक्स शिकवतात, स्नेहा शिवणकर मॅडम आहेत ज्या बायोलॉजी शिकवतात, आणि प्रगती मॅम ज्या आहेत या सुद्धा बायोलॉजी शिकवतात. तर असा हा 6 लोकांचा स्टाफ आहे. सोबत सोबत अजून मी सुद्धा काही तिकडचा पार्ट घेतो. मेंटल एबिलिटीवाला जो पार्ट असेल, जो बँकिंगला कामाला येतो आणि स्कॉलरशिप एक्झाममध्ये तुम्हाला कामाला येतो, म्हणजे जो पार्ट आम्ही सध्या शिकवतो. आणि पुढे नीट आणि जेईई स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे किंवा स्कॉलरशिप परीक्षांना उपयुक्त आहे, जसा NMMSची एक्झाम असेल, स्कॉलरशिपची एक्झाम असेल, या परीक्षांना उपयुक्त असणारा पार्ट जो आहे तो मी स्वतः सुद्धा तिकडे शिकवतो. तर अशी एक पूर्ण टीम आहे, पूर्ण कॉन्क्रीट टीम आहे. हे मेंटॉर्सचे तुम्ही लेक्चर जे आहेत ते डेमो लेक्चर सारथी ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरही जाऊ बघू शकता, किंवा ई सारथी ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हे डेमो लेक्चर बघू शकता. आता ई सारथी ऑनलाईन नेमकं काय प्रोव्हाइड करतं, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना बॅचेस देतो? तर बघा, आपण 3 प्रकारच्या बॅचेस विद्यार्थ्यांना ऑफर करतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने एक फाउंडेशन बॅच आहे. फाउंडेशन बॅच म्हणजे काय, तर इथं फक्त आणि फक्त नीट आणि जेईईचा अभ्यासक्रम शिकवला जातो. नीट आणि जेईईचं फाउंडेशन कंप्लीट करून दिलं जातं, म्हणजे भविष्यात विद्यार्थ्यांना 11वी 12वीला जो अभ्यासक्रम लागणार आहे तो आपण 8वी 9वी 10वी पासूनच हळूहळू शिकवतो. तर ही जी बॅच आहे ही फक्त आणि फक्त शनिवार रविवार चालते. त्यानंतर आपण ऑफर करतो ओनली अकॅडमिक बॅच. आता ओनली अकॅडमिक बॅच फक्त 4 दिवस चालते, सोमवार ते गुरुवार. याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त तुमच्या टेक्स्ट बुक मधला सिलेबस शिकवतो. फक्त तुमच्या 10वीचा, 8वीचा, 9वीचा स्टेट बोर्डचा टेक्स्ट बुक मधला सिलेबस. आणि एखादा विद्यार्थी म्हणतोय सर मला हे दोन्ही पाहिजे, तर आपण इंटिग्रेटेड बॅच चालवतो. इंटिग्रेटेड बॅच ही आठवड्यातले 6 दिवस चालते, मंडे टू सॅटर्डे. याच्यामध्ये प्रामुख्याने पहिले 4 दिवस आपण अकॅडमिक शिकवतो, शेवटचे 2 दिवस आपण फाउंडेशन शिकवतो. अशा पद्धतीने इंटिग्रेटेड बॅच चालते आणि दर रविवारी यांची टेस्ट असते. म्हणजे आठवड्यातले 7चे 7 दिवस आपली बॅच चालते. मग तुम्ही फाउंडेशन बॅचला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला शनिवार आणि रविवार 2 दिवस क्लास करायचा आहे. शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस क्लास करायचा, रविवारी टेस्ट द्यायची. जर तुम्ही अकॅडमिक बॅचला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सुरुवातीचे 4 दिवस क्लास करायचे, रविवारी टेस्ट द्यायची. आणि जर तुम्ही इंटिग्रेटेड बॅचला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 6 दिवस क्लास करायचे आणि रविवारी टेस्ट द्यायची. आता ही जी 10वीची बॅच आहे, सध्या हा व्हिडिओ स्पेसिफिक 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय, कारण आपण 10वीची बॅच सुरू करतोय 23 मार्च 2026 पासून. लवकरच आपल्या 9वीच्या आणि 8वीच्या बॅचेस सुद्धा सुरू होतील. त्या बाबतीत सुद्धा आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देऊच. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट तुम्ही या चॅनलवर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली व्हिडिओ बघायला मिळेल. बरं, आता ही जी बॅच आहे यातली प्रामुख्याने पहिली जी फाउंडेशन बॅच आहे, ही जसं मी सांगितलं की फ्रायडे आणि सॅटर्डे 2 दिवस चालेल. डेली 3 लेक्चर असतील, म्हणजे त्या 2 दिवसात 3 लेक्चर असतील. आणि संडेला तुमची वीकली टेस्ट होईल प्लस रिव्हिजन लेक्चर होतील. म्हणजे एखादा विद्यार्थी शुक्रवार शनिवार अटेंड नाही करू शकला तर रविवारी तो रिव्हिजन लेक्चर पण बघू शकतो आणि वीकली टेस्ट पण देऊ शकतो. या बॅचच्या फीज ज्या आहेत त्या अशी आहे, 8वी साठी 3000, 9वी साठी 4000 आणि 10वी साठी 5000 फाउंडेशन बॅचेसच्या फीस आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण डिस्काउंट ऑफर करतोय. याच्यामध्ये स्पेशल ऑफर जी आहे ही सध्या आपण 25% कंप्लीट ऑफ देतोय सर्व विद्यार्थ्यांना. मग याच्यामध्ये जे विद्यार्थी आमच्याकडे ऑलरेडी एनरोल्ड आहेत किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांना आम्ही ऑलरेडी 25% डिस्काउंट देतोय. तुम्ही ई सारथीचा ऑनलाईन बॅच ॲप डाउनलोड करून हे डिस्काउंट अवेल करू शकता. हे डिस्काउंट सुरुवातीच्या फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन ठेवा. ॲडमिशन कसं घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं या संदर्भात पुढे सांगतोच. आता हे झालं फाउंडेशन बॅच संदर्भात. जे विद्यार्थी अकॅडमिक बॅचला येणार आहेत, अकॅडमिक बॅचला, तर जसं मी सांगितलं की तुमचे 4 दिवस लेक्चर असतील, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे 4 दिवस लेक्चर असतील. आणि संडेला तुमची रिव्हिजन टेस्ट असेल, फ्रायडे सॅटर्डे तुम्हाला सुट्टी असेल जर तुम्ही फक्त अकॅडमिक्सला ॲडमिशन घेताय. यासाठी जी फीस आपण ऑफर करतोय ती अशी आहे, 5000 8वी साठी, 9वी साठी 6000 आणि 10वी साठी 7000, 7000 रुपीज.
याच्यात सुद्धा आपण 25% ऑफर करतोय पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. तर जे विद्यार्थी अकॅडमिक्सला ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी या बॅचच्या माध्यमातून या फीसच्या माध्यमातून तुम्ही बॅचला एनरोल करू शकता आणि सध्या 25% ऑफ चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आता आम्ही रिकमेंड करतो की जर तुम्हाला चांगले पर्सेंटेजने मार्क्स घ्यायचे अकॅडमिक्समध्ये आणि भविष्यातल्या परीक्षांचा सुद्धा पाया मजबूत करायचा आहे, म्हणजे जसं सर मला 10वीला मिनिमम 90% मार्क असलेच पाहिजे, सोबत सोबत 11वी 12वीचा माझा पाया मजबूत झाला पाहिजे, भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांचा माझा पाया मजबूत झाला पाहिजे, तर आम्ही म्हणतोय की तुम्ही इंटिग्रेटेड बॅचला ॲडमिशन घ्या. इंटिग्रेटेड बॅचच्या माध्यमातून मंडे टू थर्सडे लेक्चर्स चालतील. मंडे टू थर्सडे लेक्चर चालतील अकॅडमिक्सचे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या पुस्तकातला अभ्यासक्रम शिकवू वेगवेगळ्या नवीन पद्धतीने, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने, स्मार्ट वेनं. प्लस या अभ्यासक्रमावर आधारित फाउंडेशन शिकू फ्रायडे आणि सॅटर्डेला 2 दिवस. म्हणजे या 4 दिवसात जे शिकलात त्याचं रिव्हिजन प्लस फाउंडेशन, म्हणजे नीट आणि JEEचं फाउंडेशन. म्हणजे तुम्ही 11वी 12वीला जात असताना तुम्हाला कुठलंही बर्डन असणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी याचा बेस पक्का करून घेतलाय. सोबत सोबत संडेला तुमची वीकली टेस्ट असेल आणि रिव्हिजन लेक्चर्स असतील. म्हणजे इंटिग्रेटेड बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्याला कंप्लीट सोल्युशन मिळणार आहे, एक पॉवर पॅक सोल्युशन मिळणार आहे. मग ही जी इंटिग्रेटेड बॅच आहे, या इंटिग्रेटेड बॅचची फीस जर बघितली तर बघा 8वी साठी 7,000 आहे, 9वी साठी 8,000 आणि 10वी साठी 10,000 रुपये फीस आहे. अशा पद्धतीने फीस असेल. यात जे स्टुडंट ऑलरेडी आमच्याकडे एनरोल्ड आहेत, त्यांना 50% डिस्काउंट आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 25% डिस्काउंट. कारण एनरोल्ड विद्यार्थ्यांवर आम्ही ऑलरेडी खूप मेहनत घेतली आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पॉलिश केले, त्यांचे निकाल चांगल्या पद्धतीने डेफिनेटली यावर्षी येतील. तर अशा पद्धतीने बाकी अदर स्टुडंटला 25% ऑफ ठेवले पहिल्या 100 स्टुडंटला. त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करून घ्या, कारण एकदा 100ची ॲडमिशन क्रॉस झाली की तुम्हाला ही पूर्ण फीस भरावी लागू शकते. बाकी तुम्हाला या संदर्भात काही डाऊट असेल तर मी पुढे नंबर देतोय. सर माझी घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे, माझे आई वडील कष्ट करून मेहनत करून तयारी आम्हाला पैसे देतात, तर तुम्हाला त्या संदर्भात काही डाऊट असेल तर आम्हाला एक कॉल करा. त्या संदर्भात डेफिनेटली आपण तुमच्यासाठी वेगळा निर्णय घेणार आहे. बाकी जर तुम्ही ई-सारथीलाच काय यावं असा तुमच्या मनात प्रश्न असेल तर पुढचे 5 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण ई-सारथी ऑनलाईन महाराष्ट्रातील एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जो मराठीतून एक्सप्लेन करतो. जरी आपलं पूर्ण कंटेंट सेमी इंग्लिश आणि इंग्लिश विद्यार्थ्यांना असलं तरी मातृभाषेतून शिकवणारा महाराष्ट्रातला एकमेव क्लास म्हणजे ई-सारथी ऑनलाईन. ई-सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं पूर्ण प्रेझेंटेशन जरी इंग्लिशमध्ये असलं तरी लँग्वेज ऑफ टीचिंग, लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन हे मराठीतून असणार. कारण काय की जोपर्यंत मी माझ्या मातृभाषेत शिकत नाही तोपर्यंत मला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होत नाही आणि ते अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. कारण कन्सेप्टच क्लिअर नसेल तर समजेल कसं हो. म्हणून आपण महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म आहोत जो आपण कम्प्लिटली मराठीतून एक्सप्लेन करतो. दुसरी गोष्ट, आपला एकमेव प्लॅटफॉर्म आहे ज्याने स्वतःचा ओन कोर्स डिझाइन केलाय, ओन सिलेबस डिझाइन केलाय, ज्याच्या माध्यमातून आपण फाउंडेशन प्लस बोर्ड दोन्ही पॅटर्न शिकवतो. म्हणून ई-सारथी जॉईन करावं. वीकली परफॉर्मन्स असेल, वीकली टेस्ट असेल, फॅकल्टीज असतील, त्यानंतर बाकी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे ई-सारथीच्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. ई-सारथी ऑनलाईन जॉईन करण्यामागचे वेगवेगळे 12 रिझन्स मी तुम्हाला देऊ शकतो की ई-सारथी ऑनलाईन का जॉईन करावं आणि ई-सारथीचे 12 ऑनलाईन बॅचेसचे फीचर्स, की जसं आपण स्वतःचा सिलेबस डिझाइन केलाय. आपण इकडचा तिकडचा, इकडच्या तिकडच्या पब्लिकेशनचा सिलेबस नाही घेत, आपण स्वतःचा सिलेबस डिझाइन केलाय. या 4 दिवसात काय शिकवायचं, शेवटच्या 2 दिवसात काय शिकवायचं, असं 10वीचा कंप्लीट सिलेबस मी स्वतः डिझाइन केलाय. मी स्वतः फॅकल्टीजचे एक्सपर्टीज वापरून, माझे एक्सपर्टीज वापरून स्वतः सिलेबस डिझाइन केलाय. त्यानंतर सिलेबस डिझाइन केल्यामुळे प्रत्येक दिवशी काय शिकवायचं, किती शिकवायचं, पहिल्या आठवड्यात किती शिकणार, टेस्ट कशावर असेल, फाउंडेशनचा सिलेबस काय असेल, किती टॉपिक घ्यायचे, डीपीपी कशा मिळणार, हे कंप्लीट सगळं डिझाइन्ड आहे. पूर्ण इयरचं प्लॅनर आपल्याकडे डिझाइन आहे. सोबत सोबत ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह क्लासेस मिळतील. कारण लाईव्ह क्लासेसमध्येच विद्यार्थ्याची लर्निंग चांगली होते, डाऊट इमिडिएटली विचारता येतात.
जर लाईव्ह क्लास तुम्ही आज करू नाही शकलात तर रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल आहे, पण आम्ही रिकमेंड करतोय की लाईव्ह करा. टायमिंग मुद्दामून संध्याकाळचा ठेवलाय सो दॅट पॅरेंट्स सुद्धा अवेलेबल असतील आणि मोबाईल सुद्धा विद्यार्थ्याला अवेलेबल असेल. त्यानंतर एखाद दिवशी त्या दिवशी तुमचा क्लास संपला, जो तुम्हाला शिकवलंय त्याची लगेच क्लासरूम पीडीएफ मिळेल. म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्याची सुद्धा गरज नाही. क्लासरूम पीडीएफच्या माध्यमातून तुमच्या नोट्स तुम्हाला रेडी अवेलेबल करून मिळेल. डेली प्रॅक्टिस पीडीएफ होमवर्कसाठी, म्हणजे आज मी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकवलं, तर त्याच्यावर आधारित कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात आणि ते क्वेश्चनची एक डीपीपी तुम्हाला बनवून दिली जाईल. तुम्ही ॲपमधून डाउनलोड करायची, डीपीपी सॉल्व्ह करायची. त्यानंतर एक्झाम प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. उद्या तुमची अकॅडमिक्सची एक्झाम आली, उद्या तुमची एखादी स्कॉलरशिपची एक्झाम आली, ती प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला देणार. या माध्यमातून ऑनलाईन क्लास असल्यामुळे तुम्हाला कुठे जायची गरज नाही. वाईट वळण लागायचा प्रश्न येत नाही. तुम्हाला कुठं ट्रॅव्हल करायची गरज नाही. टाईम सेव्ह होणार. त्यानंतर तुमचे पैसे सुद्धा वाचणार. कारण अत्यंत माफक फीसमध्ये आपण या क्लासेस जे आहेत हे गावखेड्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतोय. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की नेमकं मंथली पॅरेंट मीटिंग. बघा बरेचदा प्रॉब्लेम कुठे येतो की विद्यार्थ्याला सगळ्या गोष्टी समजतात, पण पॅरेंटला कळत नाही की नेमकं काय चाललंय, आपला विद्यार्थी काय शिकतोय. तर प्रत्येक महिन्याला आम्ही पॅरेंट्सची मीटिंग सुद्धा अरेंज करणार. ऑनलाईन स्वरूपात ही असेल. पॅरेंट्स आमच्यासोबत इंटरॅक्शन करू शकतात. घरी बसून विद्यार्थ्याची प्रगती समजून घेऊ शकतात की आमच्या विद्यार्थ्याला काय अडचणी येत आहेत ते सांगू शकतात. काय इम्प्रोवाइज झालं ते पण सांगू शकतात. तर 1 to 1 पॅरेंट काउन्सिलिंग जे आहे, पॅरेंट मीटिंग जी आहे, ही आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेणार. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त बुकमधला अभ्यासक्रम नाही शिकवणार. आम्ही तुम्हाला फाउंडेशन अप्रोच सुद्धा जो आहे तो इथून देणार आहे. त्यामुळं ह्या बॅचच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याची ओव्हरऑल ग्रोथ होईल. एवढं तर मिळेलच. अजून ॲडिशनल बेनिफिट काय काय मिळतील सर बॅचच्या माध्यमातून? बॅचच्या माध्यमातून मेंटल एबिलिटीचा टेस्टचा सिलेबस आम्ही शिकवणार. सो दॅट NMMS सारख्या स्कॉलरशिप सारख्या एक्झामला तुम्ही सहजासहजी विद्यार्थ्याला अप्लाय करून बिंदास त्याच्यातून यश मिळवून घेऊ शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. आमच्याकडे काही गेस्ट टीचर्स आहेत, जे गेस्ट टीचर येऊन तुम्हाला AI शिकवतील की AIचा इफेक्टिव्ह यूज कसा करावा, अभ्यासात त्याचा यूज कसा करून घ्यावा. याचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही या बॅचच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट देणार. त्यानंतर स्पोकनमध्ये अडचण येते. बरेचदा मुलांना अडचण येते स्पोकन इंग्लिशमध्ये. तर आमची एक स्पेशल फॅकल्टी यासाठी आहेत. स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून ते तुम्हाला टीचर शिकवतील. त्यानंतर करियर गाईडन्स सेशन होतील. करियर गाईडन्स सेशन, मोटिव्हेशनल सेशन्स होतील. सर, पण नेमके तुम्ही आम्हाला कोणते कोणते विषय या बॅचच्या माध्यमातून शिकवणार? तर बघा, तुम्हाला 3 विषय शिकवले जातील. एक विषय आहे मॅथ्स, दुसरा विषय इंग्लिश आणि तिसरा विषय सायन्स. मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश 3 विषय, कंप्लीट 3 विषयांची तयारी जी आहे ही आम्ही या बॅचच्या माध्यमातून तुमची करून घेऊ. बॅचचं स्ट्रक्चर, बॅचचा टाइम टेबल असा असतो. बॅचमध्ये डेली 3 लेक्चर होतात. एक सायन्सचं लेक्चर होणार, एक मॅथ्सचं लेक्चर होणार आणि एक इंग्लिशचं लेक्चर होणार. सायन्सचं लेक्चर 45 मिनिट्सचं असेल डेली बेसिसवर. त्यानंतर मॅथ्सचं लेक्चर डेली बेसिसवर 45 मिनिट्सचं आणि इंग्लिशचं लेक्चर 30 मिनिट्सचं. हे झाले तुमचे अकॅडमिक्सचे लेक्चर. आणि फाउंडेशनला दोनच सब्जेक्ट असतात. एक असतो मॅथ्स आणि दुसरा असतं सायन्स. तर फाउंडेशनला एका तासाचे हे 2 लेक्चर असतील. तर पहिले 4 दिवस जे आहेत, मंडे टू थर्सडे हे 3 लेक्चर आणि फ्रायडे सॅटर्डे हे 2 लेक्चर. अशा पद्धतीने बॅच चालेल. संपूर्ण विषयांची तयारी आम्ही करून घेऊ. या 3च्या 3 संपूर्ण विषयांची तयारी, यातला ईच अँड एव्हरी टॉपिक आणि ईच अँड एव्हरी सब टॉपिकची तयारी आम्ही स्वतः करून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर मग आता बॅच संदर्भात जर डाऊट असतील तर जसं बॅच कधीपासून सुरू होते, तर बघा 23 मार्च पासून ही बॅच सुरू होते. 23 मार्च पासून ही बॅच सुरू होईल. तुम्हाला काय करायचंय, जसं तुम्ही ॲपमध्ये गेलात तुम्हाला तिथं एक स्पेशल ग्रुप सुद्धा दिसेल. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्ही डेफिनेटली जॉईन होऊ शकता. ज्या बॅचच्या माध्यमात जे विद्यार्थी बॅचला ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी एक स्पेशल ग्रुप बनेल आणि सगळं व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन तुमचं इथपासून पुढे असेल. बॅचचा टायमिंग काय असेल, संध्याकाळी 5:30 ते 7:30च्या दरम्यान बॅचचा टायमिंग असेल. 45 आणि 30 मिनिटांचं लेक्चर असेल. कोणता स्टेट सिलेबस शिकवला जाईल, तर बघा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस आपण पूर्ण कव्हर करून घेऊ, प्लस फाउंडेशनचा सिलेबस. असे 2 सिलेबस आपण कव्हर करून घेऊ.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकचा सिलेबस आपण 4 दिवस शिकवतो आणि 2 दिवस फाउंडेशनचा सिलेबस जो कामाला येतो तुमच्या 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासाठी. अभ्यासक्रम कोणत्या लँग्वेजमध्ये शिकवला जाईल? बघा, आपला सिलेबस जो आहे हा सेमी इंग्लिश आणि इंग्लिशचा असेल, पण आपलं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असेल. शिकवण्याची पद्धत मराठीतून असेल, शिकवण्याची भाषा मराठीतून असेल, पण आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनाच टार्गेट करतोय. बॅच किती दिवस चालेल? तुमची परीक्षा संपेपर्यंत बॅच चालेल. म्हणजे 10वीची परीक्षा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही कंप्लीट बॅच चालेल आणि तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी सुद्धा असेल, म्हणजे वर्षभर ही बॅच चालणार आहे. त्यानंतर टेस्ट कशा आणि कधी होतील? टेस्ट 2 प्रकारे होतील. एक तर तुमच्या ॲपवर टेस्ट होतील, दुसरं तुम्हाला टेस्टची PDF सुद्धा प्रोव्हाइड केली जातील. म्हणजे तुम्ही झेरॉक्स काढा, घरी टेस्ट सॉल्व्ह करा आणि ऑनलाईन टेस्ट पण द्या. टेस्ट असेल दर रविवारी. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग कशी होईल? प्रत्येक लेक्चर संपलं म्हणजे आजचं तुमचं 7:30चं लेक्चर संपलं की बरोबर 8 वाजता पुन्हा डाऊट क्लिअरिंग सेशन असतील. अर्ध्या तासाचं डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, अर्धा तास तुम्ही पुन्हा झूम मीटिंगवर जाऊन डाऊट क्लिअरिंग करू शकता. अशा पद्धतीने लेक्चर कुठे बघावे? लेक्चर बघावेत ई-सारथी ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशनवर. पहिल्यांदा ई-सारथी ऑनलाईनची स्पेलिंग बघून घ्या. ई-सारथी ऑनलाईन, इथं तुम्हाला ई-सारथी ऑनलाईनचा एक लोगो दिसेल. ई-सारथी ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. 10,000 प्लस विद्यार्थी आतापर्यंत, 15,000 प्लस विद्यार्थी आतापर्यंत आपल्याकडे एनरोल झाले. इथं दिसताना ते 10,000 दिसतं, कारण आता पुढचा आकडा तिथं डायरेक्ट 50,000 येईल. तर आतापर्यंत 15,000 विद्यार्थी आपल्याकडे एनरोल झाले आहेत. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर होईल तुम्ही सुद्धा एनरोल व्हा. आतापर्यंत आपण 10,000 प्लस विद्यार्थ्यांना मोफत बॅचेस, मागच्या वर्षी रिव्हिजन बॅचेस कंप्लीट करून दिल्या आणि त्या ॲक्टिव्हिटीला हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपला बेनिफिट करून घेतलाय. बरं सर, जर आम्हाला त्यापूर्वी डेमो लेक्चर बघायचे असतील तर की तुम्ही कसं शिकवता, काय शिकवता? हो, तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता. डेमो कसं करायचे? पहिल्यांदा ई-सारथी ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर नोंदणी करा, म्हणजे माहिती भरून द्या. पहिल्यांदा ई-सारथी ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्यानंतर माहिती भरून द्या. त्यानंतर तुम्ही 8वीला आहात, 9वीला आहात, 10वीला आहात, तुम्हाला ते सांगेल की तुमचा स्टँडर्ड म्हणजे क्लास सिलेक्ट करा. जसं तुम्ही सिलेक्ट केलं तुम्हाला ते दिसतील फ्री बॅचेस, वेगवेगळे बुलेट्स दिसतील, पॉईंट्स दिसतील. तसं असे पॉईंट्स दिसतील, यात तुम्हाला फ्री बॅचेस दिसेल. मग इथं फ्री बॅचवर क्लिक केलं की ते तुम्ही रेकॉर्डिंग्सवर क्लिक करा. क्लिक ऑन रेकॉर्डिंग आणि कुठल्याही सब्जेक्टचे डेमो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि त्यानंतर पेड बॅचेसवर जाऊन तुम्ही बॅच सुद्धा परचेस करू शकता. ही बॅच 23 मार्च पासून जरी चालू होत असली तरी ही बॅच तुम्ही आजही परचेस जाऊन करू शकता. सध्या आपण 23 मार्च पासून 10वीची बॅच चालू करतोय आणि त्याच्यानंतर महिन्याभरात आपण लगेचच्या लगेच पुढची 9वीची बॅच सुद्धा चालू करणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी सध्या 10वीला आहेत किंवा 10वीला जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी इमिडिएटली जॉईन करू शकता. 8वी 9वीचे विद्यार्थी सुद्धा या बॅचला एनरोल करू शकतात. बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की ही जी बॅचची फीज आपण ठेवल्यात या लिमिटेड टाईमसाठीच डिस्काउंट ऑफर करतोय. त्यानंतर डिस्काउंट कुठलाही ऑफर केल्या जाणार नाही. लवकरात लवकर एनरोल करून घ्या. बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला, अरे ये कैसे हो गया, कॉन्टॅक्ट नंबर घेईल त्याचे, ठीक आहे. बाकी कुठलाही डाऊट असेल तर हा नंबर तुम्हाला देतोय 823377 3377 823377 3377. या नंबरला तुम्ही कॉल करा. काहीही अडचण असेल किंवा तुम्हाला ॲडमिशन घेण्याच्या अगोदर काहीही डाऊट वाटला तर या नंबरला तुम्ही कॉल करा. डेफिनेटली आम्ही तुम्हाला आन्सर देऊ आणि पूर्ण समाधान तुमचं जे या कॉलच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामुळं ॲडमिशन घ्यायच्या अगोदर तुमच्या मनात काहीही शंका असेल, घ्यावं का नाही घ्यावं या संदर्भात जरी शंका असेल, काउन्सिलिंग संदर्भात शंका असेल, या नंबरला तुम्ही कॉल करा. डेफिनेटली आम्ही तुम्हाला आन्सर करू आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही डाऊट विचारा असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा रिप्लाय करू. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर भविष्यातले सर्व रिव्हिजन सेशन वगैरे जे आहेत ते तुम्हाला डेफिनेटली अटेंड करायला भेटतील. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती या चॅनलवर तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.